घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपण एक निष्पाप जीव आपण गमावलाय. आता पावसाला नुकतीच सुरुवात झाली, अजून पावसाला बरेच दिवस आहेत, 4 महिने काढायचेत आपल्याला. पण दरवर्षी कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडताना आपल्याला कानावर येतं. मुळात तिथे जे अधिकारी आहेत, कुठल्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा होता, हलगर्जीपणा होता, ते तपासून पाहू. त्याच्यावर कारवाई तर होईलच होईल. पण ही देखील गोष्ट तपासून पाहण्याची आवश्यकता आहे की मॅनहोलचं जे मटेरियल आहे तर ते झाकण काढून जर भंगारमध्ये विकलं तर त्याचे चांगले पैसे मिळतात. म्हणून अनेक ठिकाणी मॅनहोल काढण्याचे काम गर्दुल्ले करताना माझ्या मतदारसंघात मी पाहिलंय. इव्हन गार्डनमधले बेंच पण लाकडाचे, ते सुद्धा अगदी तोडून फोडून त्याचं लोखंड, त्याचे पाय, त्या बेंचचे ते देखील विकतात. तर नेमकं हे तसं झालंय का अधिकाऱ्याकडून हलगर्जीपणा झालाय? या सगळ्या गोष्टी तपासून भविष्यात केवळ मुंबई नाही, महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारची घटना घडू नये. आणि जर झाकणं चोरी होत असतील तर त्याच्यावर पर्याय काय, अशा सगळ्या सांगोपांग सगळ्याच गोष्टींचा विचार करत अशा घटना आपल्याला टाळाव्या लागतील. राहिला प्रश्न, मुंबई महानगरपालिकेत आमची सत्ता आहे, हो आहे. जबाबदारी टाळण्याचा प्रश्नच येत नाही. घडलेली घटना सरकार म्हणून आम्ही अतिशय गांभीर्याने घेतले आणि सगळ्या प्रशासनाला बोलवून कडक शब्दात अशा प्रकारची घटना भविष्यात घडताच कामा नये आणि त्याच्यासाठी जी जी दक्षता घ्यायची असेल ती त्यांना घ्यावी लागेल. सरकार म्हणून आम्ही काम करतो. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी व्हावी या संदर्भात सभागृहात काही आपण मत मांडणार आहात की नाही? 100% चौकशी होणार. चौकशी होत असताना याच्यावर कारवाई देखील होणार. कोणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. हे सरकार लोकांना पाठीशी घालणार नाही, तर गोरगरीब जनतेच्या बाजूने उभं राहणार. मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी टीका केलेली आहे. जेवढ्या मोठ्या गाजावाजा करत स्वतःकडे सत्ता मागितली, मात्र सत्ता मिळाल्यानंतर पारदर्शकता कुठे आहे? नाले सफाई झालेली नाहीये, गटर मॅनहोल्स ओपनिंग आहेत, मोठमोठे खड्डे अजूनही रस्त्यावरती आहेत. दरवर्षी तर कॉपी पेस्ट बोलतायत. ते काहीतरी नवीन बोलले तर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. एखाद्या माणसाचा जीव गमावला गेलाय, याच्यावर पण तुम्ही जर घाणेरडं राजकारण करत असाल तर असं घाणेरडं राजकारण तुम्हाला लखलाभ लाभो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण न करता घडलेल्या घटनेला सामोरे जाऊन त्याची सखोल चौकशी करून या संपूर्ण प्रकरणाच्या खोलवर जाऊन त्या ठिकाणी कारवाईच्या सूचना या देण्यात येतील, अशा माहिती ही राम कदम यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई.